तुमचा आवडता आज हा झी चित्रगौरव पुरस्कार आहे. तर तुमचा एखादा आवडता चित्रपट? अलीकडच्या काळामध्ये तसं मी जास्त चित्रपट बघू शकत नाही, कारण मला वेळ पण त्यामध्ये नसतो. परंतु आमचा जो काळ होता त्यावेळेस, म्हणजे ज्यावेळेस आपण कॉलेज जीवनात असतो, त्यावेळेस मला अमिताभ बच्चन, राजेश खन्ना हे सगळे लोक आवडायचे. त्याच्यानंतरच्या काळामध्ये आला तर मग शाहरुख खान हे लोक, म्हणजे हे कलाकार आवडायला लागले. अशा पद्धतीनं साधारण तुम्ही कुठल्या वयामधल्या व्यक्तीला प्रश्न विचारतात त्याच्यावर त्याच्या कला, म्हणजे ॲक्टर आणि ॲक्ट्रेस त्याच्या आवडीचे असतात. आता या वयात तर आम्हाला काय, मी आत्ता सांगितलं तेच आवडतं. बरं, जर का कधी अजित पवार नावाचा बायोपिक झाला तर कोणत्या अभिनेत्यांनी त्याचा तुमचा रोल करावा असं तुम्हाला वाटतं? डॉक्टरनी करावं असं. आ जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. डॉक्टर डॉक्टर जरा याच आता बाहेर या. कारण डॉक्टरचे शिक्षण मी ज्या संस्थेचा अध्यक्ष आहे आलेले आहेत. तिथंच त्याचं शिक्षण झालेलं आहे. पुणे जिल्हा शिक्षण संस्थेमध्ये. हो 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 हो. वा, हां, एकदा ती भूमिका जर का केली तर कशी कराल, झलक दाखवून द्या. हे म्हणजे तुम्ही वाघाच्या गुहेत सोडायचं आणि आता म्हणायचं करून दाखव, आवाज काढून दाखव, असं झालं ते. तुमची हरकत नाही ना? माझी काही सारखं. शेवटी प्रत्येक जण कलाकार असतो. कलाकार ज्यावेळेस त्याची कला पेश करत असतो त्यावेळेस श्रोत्यांनी तो कलाकार ह्या उद्देशाने तिकडं बघितलं पाहिजे आणि ते त्यांचं काम आहे, आपण ते समजून घेतलं पाहिजे. होऊन जाऊ दे मग. खरं तर मी किती चांगलं करतो मला माहित नाही, पण लोकांना आवडायचं. पण मला हे माहिती नव्हतं की सर बघतात, दादा स्वतः बघतात, पण आता मला कळलंय ते बघतात. त्यामुळे आता जरा जास्तच जपून करायला पाहिजे. हा, नाही तर बघून घेतील. तर मी जेवढी त्यांची भाषणं पाहिलेली आहेत, त्यांचा एक बोलण्याचा एक वेगळा टोन असतो, एक बेस आहे त्यांच्या आवाजाला. मी प्रयत्न करतो की समजा सर आलेले आहेत आणि ते बोलतात जी चित्रगौरवच्या मंचावर. आज या ठिकाणी अशा पद्धतीच्या कार्यक्रमामध्ये आलेलो असताना आपल्या महाराष्ट्राची जी शान आहे, त्या महाराष्ट्राची शान म्हणजे झी मराठीच्या या मंचावरती आपण आलेलो असताना राजकीय जीवनात, सामाजिक जीवनात आम्ही काम करत असताना आम्हाला चित्रपट बघायला वेळ कमी मिळतो. अवधूतजी, तुम्ही आत्ता म्हणालात की तुमचा आवडता चित्रपट कोणता? गेले वर्षभर मी एक चित्रपट दाखवतोय, तो काय कमी आहे का? त्या चित्रपटामध्ये सगळं आहे. त्या ठिकाणी तुम्ही तो चित्रपट बघायला पाहिजे. आणि त्या चित्रपटाचं नाव आम्ही ठेवणार आहे 10-10 म्हणजे दादा. थँक्यू 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 डॉक्टर माझे, म्हणजे मी पण कधी कधी काय बोलतात ते बघत असतो आणि त्याच्यातनं आम्ही पण ठरवत असतो, कारण आम्ही पण काही आरशाच्या समोर प्रॅक्टिस करत बोलत असतो. आम्ही एकदा माईक हातात आल्यानंतर आम्हाला जे विचार पटतात त्या पद्धतीने बोलत असतो. परंतु ह्यांनी बऱ्याचदा या ठिकाणी मी तेव्हापासून ठरवलं की हा शब्द जेवढा कमीत कमी वेळा तुम्ही बघा, त्याच्यानंतरच्या काळामध्ये हा शब्द बराच अजित पवारनी कमी केलेला आहे. जेव्हा डॉक्टर तुम्ही मधून अधून असं माझी दक्कल करत चला आणि मग त्याच्यात मलाही कळेल की बाबा आपलं काय योग्य आहे काय अयोग्य आहे, त्या पद्धतीनं मला दुरुस्ती करता येईल. धन्यवाद.